गेला काही काळ राजकारणात सक्रिय आहात. यापूर्वी विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल या निवडणुकीमध्ये एक तर बिनविरोध निवडणूक होती. मला आश्चर्य वाटतंय. हो बरोबर आहे की खरं म्हणजे राज्यसभेत सुद्धा निधी दिल्याचं आम्ही दिलं जातं. 200 कोटीचे निधी दिले प्रत्येकाला. 200 कोटींचे निधी दिले. पैसे नाही आहेत. 8 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. महाराष्ट्र सरकारवरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे. 200 कोटींचा निधी उधळला गेला मत देणाऱ्या यांच्यावरती आणि 10 कोटीपासून 25 कोटीपर्यंत रोख रक्कम देण्यात आला आणि काही आमदारांना जमिनी देण्यात आल्या. हे काय संविधानाला धरू नका मिस्टर शहा. आपण जे परिपत्रक काढलं 25 जून संविधान हत्या दिवस, मग हे जे चाललं या महाराष्ट्रात हे का संविधानाला धरू नका याचा खुलासा आपण केला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी केला पाहिजे. मला आश्चर्य वाटतं आहे की समाजवादी पार्टी किंवा MIM किंवा अन्य अनेक लोक जे स्वतःला एका वेगळ्या विचाराचे लोक मानतात त्यांनी कोणाला मतदान केलं हे प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे. बड़ी सिर्फ लेन देन की नहीं, बड़ी लेन देन की बात हुई है. टेम्पो और ट्रक इतना पैसा दिया गया है. टेम्पो और ट्रक देखिए ये इसके लिए जिम्मेदार हमारी जुडिशरी, हमारी न्याय व्यवस्था है. एक पार्टी के उम्मीदवार बनते हैं, चुनकर आते हैं और दूसरे पार्टी को होल्ड करते हैं क्योंकि गुप्त मतदान है, सीक्रेट वोटिंग है. हम लगभग 2.5 साल से सर्वोच्च न्यायालय के सामने हमारा माथा फोड़ रहे हैं. हमारे 40 MLA और शरद पवार साहब के राष्ट्रवादी कांग्रेस के 40 MLA जिसने पार्टी बदल दी है उसके खिलाफ एक पिटीशन चल रही है और जस्टिस चंद्रचूड़ ने कहा है ये गैरकानूनी है. ये सीधा पक्षांतर विरोधी जो कानून है, दल बदल कानून के खिलाफ है.